आपण सिनेमात किंवा टीव्हीवर जेव्हा दोन योद्ध्यांना लढताना बघतो तेव्हा काय दिसतं? तलवारींचे झणझणाट, एकदम आकर्षक हालचाली आणि शेवटी एक हिरो विजय मुद्रेत उभा असतो. पण खऱ्या लढाईत खरंच इतकं ग्लॅमर असतं का? आज आपल्याकडे एका पुस्तकातून एक पान आले आहे ज्यात सूर्यराव आणि खंडेराव यांच्यातील एका द्वंद्वयुद्धाचं वर्णन आहे. पण आज आपण फक्त ही कथा काय आहे हे नाही बघणार. आज आपण यात खोलवर जाऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एखाद्या लढाईचं वर्णन इतकं प्रभावी आणि अविस्मरणीय कसं बनतं. म्हणजे लेखकाने फक्त कोण जिंकलं हे न सांगता त्या संघर्षाची तीव्रता, त्यातील डावपेच आणि लढणाऱ्यांच्या मनातील भावना त्या वाचकांपर्यंत कशा पोचवल्या आहेत याचा आपण शोध घेऊया. अगदी बरोबर. कारण कोणतीही चांगली लढाई ही केवळ शारीरिक नसते, ती एक मानसिक लढाई पण असते. म्हणजे बघा, एकीकडे ताकद असते तर दुसरीकडे सहनशीलता, एकीकडे आक्रमकता तर दुसरीकडे चाणाक्षपणा. या वर्णनात लेखक आपल्याला केवळ दोन शरीरं लढताना नाही तर दोन विचारसरणी एकमेकांना भिडताना दाखवतो. आणि म्हणूनच हे वर्णन इतकं खास आहे. चला तर मग या वर्णनाच्या पहिल्या भागाकडे वळूया. सुरुवातीलाच दिसतंय की खंडेराव सूर्यरावावर पूर्णपणे भारी पडतोय. त्याचे वार इतके जोरदार आणि सलग आहेत की सूर्यरावाची ढाल अक्षरशः वाजत आहे, ठिणग्या उडत आहेत. आणि एका क्षणी तर खंडेरावाच्या एका प्रचंड वाराने सूर्यराव मूर्छित होऊन जमिनीवर कोसळतो. म्हणजे सुरुवातीलाच लढाई एकदम एकतर्फी वाटते, नाही का? हो, आणि लेखकाची ही खूप हुशार खेळी आहे. तो सुरुवातीलाच खंडेरावाला एक अवाढ्य शक्ती म्हणून सादर करतो. यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे. जेव्हा एक पात्र इतकं बलवान दिसतं तेव्हा वाचकाच्या मनात एक प्रकारची हतबलता येते. त्याला वाटतं की आता सूर्यरावाचं काही खरं नाही. यामुळे कथेतील तणाव प्रचंड वाढतो. खंडेरावाची आक्रमकता ही केवळ त्याची ताकद नाही तर त्याचा आत्मविश्वास आणि कुठेतरी त्याचा अहंकारही दाखवते. त्याला वाटतंय की ही लढाई आता संपलीच. म्हणजे हे एखाद्या चित्रपटासारखं आहे जिथे सुरुवातीला खलनायक हिरोवर जबरदस्त प्रहार करतो. पण मला एक प्रश्न पडतो की सूर्यरावाचं मूर्छित होऊन खाली पडणं हे लेखकाने का दाखवलं असेल? याने तर तो कमजोर वाटतो. उलट यामुळेच ही लढाई खरी आणि धोकादायक वाटते. जर पात्र कधीच जखमी झालं नाही, कधीच थकलं नाही, तर ती लढाई बनावट वाटते. म्हणजे पौराणिक कथांसारखी, जिथे देवांना काहीच होत नाही. पण सूर्यरावाचं खाली पडणं हे दाखवतं की इथला प्रत्येक वार जीव घेणं आहे, इथे धोका खरा आहे. यामुळे लढाईचं गांभीर्य वाढतं आणि सूर्यराव जेव्हा परत उभा राहतो तेव्हा त्याचं महत्त्व अधिकच वाढतं. तो केवळ एक योद्धा नाही तर संकटातून परत उभा राहणारा एक माणूस आहे हे वाचकाला पटतं. आणि इथेच तर खरा ट्विस्ट येतो. सूर्यराव केवळ सावरत नाही तर तो अधिक द्वेषाने, अधिक रागाने उभा राहतो. तो जमिनीवरून उठतो आणि खंडेरावाच्या ढालीवर असा काही प्रहार करतो की तो बलाढ्य खंडेराव किंचित मागे झुकतो. हा एक छोटासा क्षण आहे, पण सूर्यरावाची नजर ती संधी अचूक हेरते. हाच तो टर्निंग पॉइंट आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सूर्यरावाचा विजय हा त्याच्या शारीरिक ताकदीपेक्षा जास्त त्याच्या मानसिक सतर्कतेमुळे होतो. खंडेराव आपल्याच ताकदीच्या गर्वात होता. त्याला वाटलं की सूर्यराव संपला. आणि याच अतिआत्मविश्वासाने त्याच्या हालचालीत एक सूक्ष्म चूक घडवली. तो किंचित मागे झुकला. एका सामान्य माणसाला हे दिसलंही नसतं, पण एका कसलेल्या योद्ध्यासाठी हीच ती संधी होती. म्हणजे ही लढाई आता फक्त ताकदीची राहिली नाहीये, तर ती बुद्धीची झालीये. अगदी तसंच. लेखक इथे आपल्याला सांगतोय की युद्धात केवळ अविश्रांत हल्ला करणारा जिंकत नाही, तर जो दबावाखाली शांत राहून निरीक्षण करू शकतो तो जिंकतो. सूर्यरावाचा तो प्रतिहल्ला म्हणजे केवळ प्रतिकार नाही, तर तो एका विचारपूर्वक आखलेल्या डावपेचाचा भाग आहे. तो राग आणि शांत निरीक्षण यांचं एक घातक मिश्रण आहे. आणि यानंतर जे घडतं ते तर अविश्वसनीय आहे. सूर्यराव आपल्या तलवारीचा असा काय जोरदार प्रहार करतो की खंडेरावाची ढाळ तब्बल 20-25 पावलं दूर जाऊन पडते. जो खंडेराव काही क्षणांपूर्वी अजिंक्य वाटत होता तो आता निशस्त्र आणि उघडा पडला आहे. इथे 20-25 पावलं हा तपशील खूप महत्वाचा आहे. लेखक ढाल दूर उडून गेली असंही म्हणू शकला असता, पण त्याने एक निश्चित अंतर दिलंय. का? कारण यामुळे त्या वाराची तीव्रता किती अमानुष होती हे वाचकाच्या डोक्यात अगदी फिट बसतं.
ही एक अतिशयोक्ती आहे, पण ती इतकी नेमकी आहे की ती खरी वाटते. ती त्या क्षणाला एका सामान्य लढाईतून उचलून एका महाकाव्याच्या पातळीवर नेते. आणि ढालीचं महत्त्व फक्त संरक्षणापुरतं नाही का? अजिबात नाही. ढाल हे योद्ध्याच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. जोपर्यंत ढाल हातात आहे तोपर्यंत तो सुरक्षित आहे, तो नियंत्रणात आहे. ढाल गमावणं म्हणजे केवळ शारीरिक संरक्षण गमावणं नाही, तर मानसिक संतुलन गमावणं आहे. खंडेराव त्या क्षणी शारीरिकदृष्ट्या कमी आणि मानसिकदृष्ट्या जास्त पराभूत झाला. त्याचा अहंकार, त्याचा आत्मविश्वास त्या ढालीसोबतच 20-25 पावलं दूर जाऊन पडला. पण लढाई इथेही थांबत नाही. सूर्यरावाची तलवार खंडेरावाच्या ढालीत अडकते आणि ती सोडवण्यासाठी एक वेगळीच झटापट सुरू होते. आता तलवारींचे वार थांबले आहेत आणि निव्वळ पाशवी ताकदीची कसोटी सुरू झाली आहे. या वर्णनात लेखक खंडेरावाच्या शारीरिक अवस्थेवर लक्ष केंद्रित करतो. त्याचे हात, पाय, कोपर दुखू लागतात, त्याचे प्राण कंठाशी येतात असं वर्णन आहे. हे खूप आकर्षक आहे. लेखकाने आता लढाईच्या बाह्य दृश्यावरून कॅमेरा आत पात्राच्या शरीरात आणि मनात नेला आहे. आपल्याला आता तलवारींचा आवाज नाही, तर खंडेरावाच्या दुखणाऱ्या सांध्यांच्या किंकाळ्या ऐकू येतात. त्याचा श्वास फुलून येतोय हे आपल्याला जाणवतं. तो आश्चर्यचकित आहे की सूर्यराव इतका शक्तिशाली कसा असू शकतो. हा केवळ शारीरिक पराभव नाही, तर त्याच्या स्वतःच्या क्षमतेबद्दलच्या धारणेला बसलेला धक्का आहे. म्हणजे लेखक आपल्याला विजयाचा मार्ग किती वेदनादायी असतो हे दाखवत आहे. हो, आणि तो संघर्षाला अधिक मानवी बनवत आहे. अनेकदा कथा कादंबऱ्यांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये लढाई म्हणजे फक्त शौर्य आणि विजय असतो, पण इथे लेखक आपल्याला त्या शौर्यामागे लपलेला थकवा, वेदना आणि हताशा दाखवतो. लढाई जिंकणं म्हणजे केवळ दुसऱ्याला हरवणं नाही, तर स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांच्या पलीकडे जाणं आहे. आणि ही प्रक्रिया अत्यंत वेदनादायी असते. खंडेरावाची ही अवस्था वाचून आपल्याला त्याची खीव येते आणि त्याचवेळी सूर्यरावाच्या सहनशीलतेबद्दल आदर वाटतो. आणि मग येतो शेवटचा क्षण. 2 महाकाय पर्वत एकमेकांवर आदळावेत तशी ही लढाई संपते. खंडेराव खाली कोसळतो, पण सूर्यराव एखाद्या विजयी वीरासारखा छाती काढून उभा राहत नाही. तो सुद्धा प्रचंड धाबा टाकत असतो. त्याच्यातही पुढे एक पाऊल टाकण्याची ताकद उरलेली नसते. आणि हा शेवाट या संपूर्ण वर्णनाला वास्तववादी बनवतो. यात कोणताही भव्य विजय नाही, कोणताही जल्लोष नाही. एक जिंकला आहे आणि एक हरला आहे, पण दोघेही संपले आहेत. दोघांचीही शक्ती पूर्णपणे खर्च झाली आहे. लेखक इथे कोणतंही हिरोइझम दाखवत नाहीये. तो आपल्याला सांगतोय की अशा जीवघेण्या संघर्षाचा परिणाम दोन्ही बाजूंसाठी विनाशकारी असतो. हे खूपच वेगळं आहे, कारण आपण नेहमी पाहतो की विजेता गर्वाने उभा राहतो आणि पराभूत योद्धा जमिनीवर असतो. पण इथे विजेतासुद्धा जवळजवळ पराभूत झाल्यासारखाच दिसतोय. कारण हाच खरा वास्तव आहे. लेखक आपल्याला विजयाची खरी किंमत दाखवत आहे. विजय मिळतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्वस्व पणाला लावावं लागतं. तुमची शक्ती, तुमची ऊर्जा, तुमचं मानसिक संतुलन, सगळं काही. सूर्यराव जिंकला आहे, पण विजयाचा उत्सव साजरा करण्याची शक्ती त्याच्यात नाही. यातून हेच दिसतं की द्वंद्व आणि संघर्ष कधीच एकतर्फी नसतात. ते दोन्ही बाजूंकडून काहीतरी हिरावून घेतात. हा विजय जेवढा सूर्यरावाचा आहे, तेवढाच तो दोघांच्याही शक्तीच्या अंताचा आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की एखाद्या लढाईचं वर्णन केवळ शब्दांची गर्दी न राहता ते डावपेच, मानसशास्त्र आणि संघर्षाच्या वास्तविकतेचं एक प्रभावी चित्र कसं उभं करू शकतं. लेखकाने केवळ कोण जिंकलं आणि कोण हरलं हे नाही सांगितलं, तर त्या विजयाची आणि पराभवाची किंमत काय होती हे सुद्धा दाखवून दिलं. हो, आणि हे वर्णन आपल्याला एका विचारावर सोडून जातं. ही कथा थकव्याच्या आणि वेदनेच्या क्षणी संपते, पण अशा जीवघेण्या संघर्षानंतर पुढे काय होतं? जेव्हा शरीरातील उत्साह आणि त्वेष ओसरतो, रक्तातलं ॲड्रेनालिन शांत होतं, तेव्हा मागे काय उरतं? शारीरिक आणि मानसिक जखमा तर नुकत्याच जाणवायला सुरुवात झाली असेल. जेव्हा दोन्ही योद्धे अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत असतात, तेव्हा खऱ्या विजयाचं स्वरूप काय असतं? विजय म्हणजे केवळ प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर पाडणं आहे, की त्या संघर्षातून जिवंत बाहेर पडणं, मग ती अवस्था कोणतीही असो. कदाचित खरा विजय कोणाचाच होत नाही.